गुन्हे शाखा घटक 4 उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 1 जुलै 2025 रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता। दरम्यान हवालदार गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमीदाराकडून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे रोशन बाळा जाधव हा बंद अमरडाई कंपनीजवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर 1 येथे फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली। करिता उल्हासनगर क्राईम बेंच युनिट 4 चे पोलीस अधिकारी व पथकाने कारवाई करून आरोपी नामे रोशन बाळा जाधव वय 34 वर्ष राहणार हनुमान मंदिर जवळ निळजेगाव कल्याणफाटा डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे यास ताब्यात घेतलंय व बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। त्याच्याकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामधील सोन्या चांदीचे दागिने 2 लॅपटॉप 2 मोबाईल तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून खालील नमूद प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4 चे पोलीस निरीक्षक श्री कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने सहाय्यक पोलीस साहेब शेखर बागले यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला। त्याच्यामध्ये रोशन जाधव राहणार डोंबिवली कल्याण यास अटक करण्यात आली। त्याच्याकडून आपण एकूण 8 गुन्ह्याची उकल केली। 8 चोरीचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत। त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण 19,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याला 3 जुलै रोजी अटक करण्यात आली होती। त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत। या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी असे एकूण 6 चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। या आरोपीची मोडस ऑपरेंडी ही दिवसा घरफोडी करण्याची आहे। साधारण 4थ्या-5व्या मजल्याच्या वर म्हणजे बिल्डिंगमध्ये 4थ्या आणि 5व्या मजल्याच्या वर तो दिवसा घरफोडी करतो। कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा, कडी, कोंडा, कुलूप उचकटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोडस ऑपरेंडी आहे। आरोपीचं वय हे 34 वर्ष आहे। तो राहणारा डोंबिवलीचा आहे। यापूर्वी देखील त्यानं चोरी आणि घरफोडीचे असे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये किंवा न्यायालय कोठडीमध्ये होता। बंद घरांची तो रेकी करायचा काय? तो पूर्वी रेकी करायचा आणि दिवसा साधारण 4थ्या-5व्या मजल्याच्या वरतीच त्यानं आतापर्यंत सर्व घरफोड्या केलेल्या। अजून कोण असतं याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।